नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित मोरे आणि मोर अँड मोर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता आपण आलो आहोत विरार वेस्टला, कारण विरार वेस्टला आता एक अशी गोष्ट आहे जी तुम्हा सगळ्यांना आवडणार आहे, स्पेशली विरारकरांसाठी। आणि हां, जसं की मुंबईमधले चर्चगेटची खाऊ गल्ली आहे, महावीर नगरमध्ये खाऊ गल्ली आहे, तशीच विरार वेस्टला सुद्धा एक खाऊ गल्ली झाली आणि ती आहे गोकुळ टाउनशिपच्या अगदी लगत, म्हणजेच आगाशी रोडला। तर चला जाऊया आपण विरार वेस्टला। तर आता आपण खाणार आहोत फार्म व्हेज पिझ्झा आणि काय गं, क्रीम चीज गार्लिक बन। माझी चॉईस नाही, हिची चॉईस आहे, बघूया आता कसं लागतं। वाट बघतोय आम्ही आणि कमाल सुगंध येतोय, तयार होतंय। मेकिंग तुम्ही बघितलीच असेल, खाल्ल्यानंतर कळेल नेमका कसा आहे। आणि आवडलाच तर तुम्ही लगेच व्हिजिट या। बायको माझी सांगणारच आहे, ती पुढी माझ्यापेक्षा जास्त तिला कळतं। आणि ज्याने कॅमेरा पकडला आहे, जो लेन्सच्या पाठीमागे आहे, तो पण पुढी, तो उत्तम जेवण बनवतो। त्याच्यामुळे अगदी तंतोतंत चव आणि त्याच्यामध्ये असणारे जे पदार्थ आहेत आणि त्याचा मिलाप होऊन जे काही गोष्ट इथे क्रिएट होते, किती योग्य आहे, किती चांगले आहे, किती रुचकर आहे, किती प्रभावी आहे, ह्या सगळ्या गोष्टी हे दोघे सांगतील माझ्यापेक्षा। मला आपली चव आवडली, आपल्याला आवडलं, मनासारखं वाटलं की मी लगेच ओके देतो। त्यांचं जरा वेगळं आहे, तर बघूया रिव्ह्यू। चला, काय आहे आपल्याकडे? आहे मॅक्सिकन फार्म फ्रेश पिझ्झा आणि कोरियन चीज बाय। कशी आहे टेस्ट? छान आहे, बेस थोडा सॉफ्ट आहे बट ओके। कोरियन क्रीम चीज बन खूप छान आहे, खूप छान। वरतून चीज असं छान मेल्ट झालं आहे आणि जी आतली स्टफिंग आहे ही खूप छान आहे। कमाल आहे, कमाल। हे बघा, हा हा हा, पिझ्झापेक्षा मला हे आवडतं। तर या दुकानाचं नाव आहे तन्नूज फ्रँकी मोमोज। खूप गर्दी येते, त्यामुळे आम्ही आता विचार करतोय काय खायचं। अतिशा सांगणार आहे आता काय खायचं। अतिशा जवळ जा, कारण की आपल्याकडे माईक नाही आहे आज। नाही, माईक नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे जवळ जाऊन बोलावं लागणार तुला। चिकन टिक्का फ्रँकी, एक चिकन टिक्का फ्रँकी। तर हिने ऑर्डर दिली आहे चिकन टिक्का फ्रँकी। विचारूया का दिली, का दिली? कारण यंग जनरेशनला चिकन टिक्का हा प्रकार खूप आवडतो आणि ते स्पायसेस जे असतात ते खूप छान टेस्ट करतात। तर इथेही बघूया कसं मिळतंय ते। हां, आता बघूया। इथली खाऊ गल्ली जी नवीन नवीन तयार होते, पण मला सुगंध आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे या गल्लीला, तो खरंच कमाल आहे। फार लांब नाही आहे, स्टेशनपासून रिक्षा पकडली की अगदी 20 रुपये सीटने तुम्ही इथे येऊ शकता। गोकुळ टाऊन, विरार गार्डन, बोलिन्स, त्यानंतर महाडा, हे जे नियर बाय विरार वेस्टला राहणारी जी पब्लिक आहे यांना खूप जवळ आहे। वॉकिंग 5 to 10 मिनिट्स। आणि फार फार तर विरारमध्ये सॅटर्डे कुठे स्पेंड करावा, संध्याकाळची वेळ। बहुतेक खाऊ गल्ल्या दुपारच्या आणि सकाळच्या असतात, पण ही एकमेव अशी खाऊ गल्ली जी तुम्हाला रात्री उघडी दिसते। म्हणजे नंतर आपली अंधेरीची कुठली, कांदिवलीची महावीर नगरमध्ये जशी खाऊ गल्ली आहे, जी हवे ते पदार्थ तिथे खायला मिळतात, तसेच पदार्थ आता इथे तयार होत आहेत। नवीन नवीन पदार्थ आपल्याला मिळत आहेत, कोणी इन्व्हेंट केलं काही ह्याच्यातलं त्याच्यातल्या ह्याच्यात, पण चव उत्तम। तर आज आम्ही तन्नू फ्रँकीच्या या शॉपमध्ये येऊन आता बघूया आपण
की फ्रँकी कशी आहे बघूया. कशी आहे? जरा ज्युसी वाटते मला, मी खाऊन बघतो एकदा. तंदूर कमाल आहे, फील येतो तंदुरीचा. स्पायसेस पण जे आहेत मला योग्य वाटतं आणि एगची कोटिंग पण आहे आतमध्ये, छान. त्याला चपाती बसली आहे त्यामुळे रुचकर लागते, जास्त स्पायसी पण नाही लागत आहे, योग्य आहे. म्हणजे तुम्ही खाताना आवडेल तुम्हाला. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत ब्रेड बीच या स्टॉल जवळ आणि इथे आम्ही खाणार आहोत काय, पनीनी. आम्ही खाणार आहोत व्हेज चीज ग्रिल पनीनी. व्हेज चीज ग्रिल पनीनी आणि 120 रुपयात उत्तम अशी पनीनी मिळणार आहे. दिसते तरी आहे, त्याची चव कशी आहे मी पहिल्यांदा खाऊन बघणार आहे. अतिशय सांगितलं. ओके म्हणे. पनीनी ओके आहे, बट त्यासोबत ही एक चटणी दिली आहे. तर ह्या चटणीसोबत जेव्हा खातोय तर छान आहे, चटणी कमाल आहे. तर मित्रांनो, आता आम्ही उभे आहोत गोकुळ टाऊनच्या देसी चाप या दुकानाजवळ. चाप ऐकल्यानंतर पटकन तुम्हाला बकरा, कोंबडा असं काही आठवलं असेल, पण तसं नाही आहे. तर हे आहे सोया म्हणजे सोयाबीन याच्यापासून बनवलेला एक पदार्थ, जो की खाताना तुम्हाला असं वाटेल की आहा आपण फक्त मटण खातोय. तर चला बघूया कसा दिसतो.
तर ही रबडी कुल्फी आहे 70 रुपयाला. कुल्फी आणि रबडी हे दोन्ही आहे आणि प्राईसनुसार खूप छान आहे. टेस्ट खूप छान आहे. रबडी खूप अशी घट्ट आहे आणि खूप छान आहे. कमाल. या गोडगोड पदार्थाबरोबर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आमचा हा व्हिडिओ हादाड व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सांगा. तर चला आता पुढच्या व्हिडिओसाठी तयारी करूया. तोपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघा. बाय बाय.